तुम्हाला एकदा आपले मासे दाखवतो फिश टँक मधले. हे बघा कशी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. तुम्ही बघत आहे आपलं चॅनल वेदांत कदम व्हिडिओ. तर चला बघू लोकेशन काय आजचं, कोण कुठे इकडे येऊ बसेली. चला आपण इकडं. तर मित्रांनो आता आपले आदर्श आणि यश पतंग उडवते. तर आता आपण वर जाऊ, ते पतंग कसे उडवते बघू. चला आता वर जाऊ. इकडे यश आहे आणि आदर्श आहे, हे पतंग उडवते. तर आपण पण आता थोड्या वेळात पतंग उडू. एकदा आपला आदर्श भाऊ या पतंगासंग पेच खेळतोय. तर बघू कोणाचा पतंग कटतो, आपला कटतो का याचा कटतो. हा योच तो पतंग. आणि आपला आदर्श भाऊ तिकडून यश पण आलाय. खेळ आद्या आद्या खैच. उड़ी उड़ी जाए आदर्श की पतंग, उड़ी उड़ी जाए. आद्या खैच खैच. आद्या अरे खैच ना आता. अरे इकडं कर ना. झालं. वड वड वड. अरे वड ना सरळ. हा मग तुला आकस तर येत नाही का, जरा ताकस. तो पतंग भट्टीतला आहे. नाही त्या संग नको खेळू, त्याचा माझ्याकडं घ्या तो काळा येतोय डायरेक्ट कापून टाकन. नको खेळू त्या संग. त्या गच्चीवरून उडवतोय तो पतंग. गेला आपल्या आदर्श भाऊचा पतंग अशा पद्धतीने गेलेला आहे. घ्या आकसून चव घाल्या पाना. तुला म्हणतो तर खेळू नको त्या संग, त्याच संग. इनी कापला का. अरे योग्य अंड्यात सरळ गोत आणली. जाऊन दे आद्या, रडू नको. आद्या रडू नको, जाऊन दे. अय आदर्श, डोळ्यात पाणी आलं हो तुझ्या. जाऊन दे आदा, एक पतंग गेला. जाऊन दे घे 20 मिनिट, रडू नको. जाऊन दे, भेटन डबल भेटन परत भेटन. जाऊन दे आदर्श, रडू नको. हार ए मुन्ना. काय म्हणला. मुन्ना कोण आहे हा मुन्ना. लाडाने म्हणतो बब्बू मुन्ना, दोन नाव ठेवले. कोणी. तर भाऊंना तुम्हाला आता दाखवतो यश भाऊचे मासे. हा या माशांचा कंचाला बाई माशी, यश भाऊंचे माशी. कोणाला लागत असेल तर संपर्क करा. यश पिल्लले झाले रे. एक माझी प्रेग्नेंट आहे त्याच्यात. अरे पिल्ल आहे का, साईडला कर रे आणला. ए बब्बू, आपलं सध्या घराचं काम चालू आहे म्हणून आपण दुसरीकडे मासे ठेवली. रुद्र ते सांगू शकत नाही कुठं ठेवली. नाही तर आदर्श सारखे आहे ना. ते पाई एक आपलं एक झाडी, इथं झाडा बिड सगळे आणून ठेवले आपण. तर फायनली मित्रांनो आता मी पतंग उडवतोय. बघू शकते आपला पतंग कुठं चालला कॅमेरा. यो बा पतंग आता कसा चालला तिकडं. हो डायरेक्ट बिना मारत मोबाईल खाली आहे. ए यशच्या मित्रांनी पतंग उडवला बाय. कधी येते असू राहिला आता. संक्रांत का. हा अरे तू उडव नाही संक्रांतीला पतंग. घरात जाय. इकडे दुसरा पतंग घेऊन आलाय फायनली. यशा तोच पतंग आहे ना तिला धरेल. आता हे हसला ना वेगळी, हसला ना खुश झाला ना, एक पतंग भेटला म्हणून. आता काय वाटतं आद्या, कापू शकतो का तुझ्याला. अरे आद्या एवढ्या गाड्याला वरून आद्या खायची नाहीये. अय कापू शकतोय का आता. ढील लावून दे. काटला तर काटला. कोणा संघ खेळशील, याच संघ का याच्या संघ का बा. हा इकडे एक भागवा डोले.
2 भगवे ढोल उडत आहे भाऊ आकाशात. पुढे एकटा आहे. आणि 2 काळे उडत आहे. एक तिकडे आहे आणि एक ह्या इथं आहे. आणि हा एक भागवा आणि ह्या इकडे एक भागवा. अय 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 ए, कापशीन मान. यो बाबा अंडा खालीच पडत नाही. रॉंग साईड वारं झालं. तर आता इथं पतंग येईल. त्याला वारं लागलं, त्याला वारं लागलं. आदे पतंगावर लक्ष द्या आता. परत एकदा पेज होणार आहे आदर्श भाऊ खायचताना. आधी खाली कोणतं आठ त्याला वारं लागलं. परत एकदा पेज होणार आहे. वर घातलं तिने पतंग. कुठे वर ठेव आद्या पतंग. तर आता परत एकदा पेज ऑन आहे. तो घाबरला काय आद्या? तो काळा नाही रे, वर चालला. वारं बिरं घेऊन राहिला, लागू राहिला. मग वारं तो ढिल्ले तर आद्या तू पण ढिल्ले थोडी. म्हणजे खायच्या अडचण नाही होणार. लागलं ना. पतंगापाशी झूम करतो आता मी. हा Latex चा zoom आदरचा राहिलाय. पतंग आणि हा आपला दुश्मन. तो तिरपा घुसेल पाहते हा आदर्श. तो घुसेल पाहतो. हा नाही तर इतकं वड काय त्याला टाकून हा टाकून दिले असते. तू तेच कर, त्याला दिलंच देऊ नको. हे काय त्याला हेच- जाऊच नको देऊ. त्याची उलटी पेच करून टाक डायरेक्ट. वरून जाऊ दे त्याला पतंगाच्या. त्याचं पतंग चांगला आहे हा, खाली होत आणतोय. नाही पतंग चिप्पड आहे त्याचा. आपल्या पतंगाला वारं लागा ना फक्त. वर वारं आहे रे, वर उचल ना. वर नाही वारं. त्याचं आहे ना लांबून पतंग उडवतोय ना म्हणून त्याला थोडाफार ताण आहे. पतंग भट्टीतून उडतोय तो असं वाटतं. हम्म. कालचा पाड कविता व्हायचं. इथं वार नाही. तर आता वारं आलंय. आता आदर्श भाऊ पेज खेळणार आहे परत. वारं कुठचं होत पाय ना आता. इकडून इकडं आलं. अरे वारं फिरतय. 3 दिवसांनी वारं. अरे खाली नको घुस देऊ. आद्या कन्यात पेंच होईन. दिल्ली एकदा पटकन. ए खायचला आद्या तिने. टा. ठाय. हा आता अशा पद्धतीने आदर्शचा पतंग कार्यक्रम गेला. चाललाय. आता आदर्श परत एकदा रडायला सुरुवात. जाऊन दे घ्या आकसून. ए, लटकलं रे म्हणलं. नाही नाही रे नाही लटकेल. आदर्शचा पतंग तिथं लटकवायचं काम चालू आहे. या पतंगने फायनली आदर्शचा पतंग कापून दिले. राजा अरे बास आदर्श काय आता थांबणार नाही आज. आज आदर्श धमाल करायची. आज आदर्श कापल्याशिवाय सोडायचं नाही त्याला. ते काळे काळे पतंग आज संपवायचेच आहे तेवढे. ये जाय परत एकदा घेऊन ये. घेऊन आले तरी यश वारं कसं आहे? जोरदार भाऊ अरे एकदम जोरदार आहे का? आद्या किती कापणार आहे मग आज कर सांग. 4-5 तरी कापच. तर आता बघा मित्रांनो पहिले इकडं पतंग उडत होता आणि आता भाऊचा पतंग बघ कुठे. वारे लगेच नाही तो आदर्श पतंग उडवायला असला ना वारं पण आहे ना म्हणतो नको नको या साईडला नको त्या साईडला जातो. आदेशला पण सावली लागली पाहिजे म्हणून. कोण रे? इथं आदर्श पतंग घेऊन आलाय फायनली. तिसरा पतंग आणला भाऊ. आज आद्या पण तिनेच खाली घातला पतंग. तिने पतंग खाली घातला. काल नाही ते ढेल दिली पुढे कुठेतरी गेला. नाही रे असता तर लगेच दिसला असता. तो म्हणे आता आदर्श काय पतंग उडवत नाही मग मी कशाला उडू. घातलं तिने खाली पतंग. फाटेल का रे वरून? चिपकावला ना? आधीकडे आहे ना चिकट टेप माझा. चल मग उडवा. सचिन इथे दिला. काय हो आपल्या आदर्शची आसरी.
आदरचा तिसरा पतंग उडवतोय आदर. आता थांब 2 मिनिटं. तर भावांनो आता हे उडवत राहतील पतंग. आता मी जातो खाली. चालला हा मग थांब ना. जातो रे आता. यो ब्लॉग इथंच एंड करूया. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.